नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. गुरुवार 6 जून 2024 रोजी वैशाख महिन्यातील दर्श भाऊक अमावस्या आहे आणि याच दिवशी शनी जयंती आहे. या शनी जयंती दिवशी आपण शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय करू शकतो याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. शनी जयंतीला शनी महाराजांची उपासना करणे खूपच महत्त्वाचे मानले जाते. ज्यांना खूप अडचणी आणि संकटे यांना सामोरे जावं लागतं, ज्यांना शनी दोष आहे त्यांनी दोषमुक्तीसाठी शनी महाराजांची शनी जयंती दिवशी उपासना करणे खूपच महत्त्वाचे मानले जाते. वैशाख अमावस्येचा दिवस हा शनेश्वर जयंती म्हणजे शनी जयंती म्हणून साजरा केला जातो. जे कोणी या दिवशी शनी महाराजांची उपासना करेल त्यांना शनी महाराज नक्कीच संकटातून बाहेर काढतात. ज्यांना शनीची साडेसाती आहे त्यांनी शनी जयंतीला शनी महाराजांची उपासना करावी. काही गोष्टींचे या दिवशी पालन करणे आवश्यक आहे. सौभाग्य प्राप्तीसाठी देखील हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. वैशाख अमावस्या ही तिथी न्यायदेवता शनीला समर्पित असून या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते. नवग्रहामध्ये शनी हा खूपच प्रभावी ग्रह असून शनीला देवाचा दर्जा प्राप्त आहे. शनिदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. शनिदेवाची कृपा लाभल्यास रंकाचा राजा तर अवकृपा झाल्यास राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे शनिदेवाची कृपा कायम आपल्यावर राहावी यासाठी शनी जयंतीच्या दिवशी काही उपाय केल्याने शनीच्या साडेसातीपासून व शनी दोषापासून मुक्ती मिळते. शनी जयंतीच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन तुम्ही शनिदेवाच्या अंगावर किंवा चरणावर तेल अर्पण करू शकता. शनी मंदिर हे हनुमान मंदिराच्या शेजारी असते. जर तुमच्याकडे शनी मंदिरात महिलांना प्रवेश असेल तर तुम्ही हे करू शकता किंवा तुम्ही शनी मंदिरात जो दिवा असतो त्यामध्ये हे तेल अर्पण करू शकता. शनी जयंतीच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. या मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून असा दिवा तुम्ही तुळशीजवळ देखील लावू शकता. या उपायाने वास्तुदोषासह कुंडलीतील विविध प्रकारच्या शनिदोषापासून मुक्ती मिळते. तसेच शनी महाराजांना रुईच्या पानांची माळही तुम्ही अर्पण करू शकता. तसेच शनी जयंतीला शनी मंदिरात जाताना काळे तीळ, खडे मीठ, काळे उडीद, साखर, फुले इत्यादी तुम्ही शनी मंदिरात शनी महाराजांना अर्पण करू शकता. शनी जयंतीच्या दिवशी गरजूंना बूट, चप्पल, काळ्या रंगाची छत्री तसेच काळे घोंगडी तुम्ही गरजूंना दान करू शकता. या वस्तूंचे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात व शनिदेवाची कृपा लाभते. तुम्हाला शनी जयंती दिवशी शनी मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरी तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी शनी कवच, शनी स्तोत्राचे पठण करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही शनी चालीसाही पठण करू शकता किंवा हनुमान चालीसा, कालभैरवाष्टक ही तुम्ही या दिवशी पठण करू शकता. कावळा हे शनिदेवाचे वाहन आहे. त्यामुळे शनी जयंतीला कावळ्यांना पोळी किंवा दहीभात हे पदार्थ खायला द्या. यामुळे शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते. शनी दोष दूर होतात. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काहीच सेवा करणे शक्य नसल्यास तुम्ही या दिवशी ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा तुम्हाला जमेल तितका जप करावा. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.